सोलापूर शहरातील स्वागत नगर, ताई चौक, शांतीनगर परिसरात बुधवारी रात्री 9 वाजेपासून वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। रात्री 9 वाजता वीज गेल्यानंतर तासाभरानंतरही पुरवठा सुरळीत न झाल्यानं नागरिकांनी स्वागत नगर येथील ग्राहक तक्रार क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित तक्रार क्रमांक बंद येत होता। अखेर संतापलेले नागरिक जाब विचारण्यासाठी प्रत्यक्ष स्वागतनगर येथील MSEB कार्यालयात पोहोचले। नागरिक जेव्हा कार्यालयात पोहोचले तेव्हा तेथील दृश्य पाहून सर्वांचा संताप अनावर झाला। कार्यालयातील सर्व दिवे आणि पंखे पूर्ण वेगात सुरू होते, मात्र लोकांना माहिती देण्यासाठी किंवा शंका दूर करण्यासाठी तिथे एकही कर्मचारी हजर नव्हता। उन्हाळ्याच्या रात्री वीज गेल्यानं लहान मुलं आणि वृद्ध हैराण झाले असताना सरकारी कर्मचारी कर्तव्यावर नसणं हे अत्यंत बेजबाबदारपणाचे लक्षण आहे, अशी भावना संतप्त नागरिकांकडून व्यक्त होत होती। भरपूर वेळ वीज नसल्यामुळे नागरिक आक्रमक होतील आणि आपल्याला मारहाण करतील या भीतीनं कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून पळ काढला असावा का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी ड्युटी सोडून पळून जाणं हे महावितरणच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे। या बेजबाबदार स्वागत नगर MSEB ऑफिसच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवरती कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होतो। हाँ बोल के ऑफिस में कौन नहीं चार्जिंग वायर पण बघा, चार्जिंग मोबाईल पण लावलेला नाही, चार्जिंग वायर चालू, सगळं चालू। किती उशीर झाला ऑफिस मध्ये कोण पण नाही ते? 2 तास झालं। फोन बंद आहे ना यांचं? तिकडे काढा बघा, अधिकारी नाही, साहेब नाही, कोणी पण नाही। बघा इथं पण फॅन चालू, सर्व इथं पण फॅन चालू। मुझे तकलीफ है।